अशा गोष्टी मी अनुभवल्या आहेत की आपण ज्याला आपलं समजून आपली गुपितं सांगितलीत ना, त्या माणसांनी त्या गुपितांचा किंवा त्याच माणसांनी त्या गोष्टींचा वेपन म्हणून वापर केलाय आणि ते वेपन पाठीमध्ये खूपच म्हणजे आपलं म्हणणारे, म्हणजे आपल्याबद्दल असा विचार कधीच करू शकत नाहीत असं म्हणणारी माणसंच विचित्र निघाली की डोंट वरी, मी आहे सोबत, मी तुझ्याबद्दल कधी वाईट घडू देणार नाही असं म्हणणारी माणसं ज्यावेळेला, अशा म्हणणाऱ्या मैत्रिणीच किंवा असं म्हणणारे मित्रच ज्यावेळेला आपल्या वाईटावर उठलेत हे कळतं, तो ट्रॉमा असतो एक वेगळा. आणि या असल्या ट्रॉम्यातनं मी स्वतःला खूप पॉझिटिव्हली शांतपणे बाहेर काढतो. ना कोणाची भीती वाटत नाही आजकाल, ना भूतांची भीती वाटत, ना पशु प्राण्यांची भीती वाटत, मला आजकाल माणसांची भीती वाटत. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा साजरा होतोय आणि त्यानिमित्ताने आपली लाडकी शालिनी म्हणजेच माधवीताई माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त, खूप छान, खूप छान दिसतेस. जवळपास तू या ज्या पद्धतीने या आउटफिटला कॅरी केलेस, फ्लॉन्ट करतेस, मगाशी मी बघितलं रील मध्ये जे काय तुझं चालू होतं, खूप कमाल दिसतेस. थँक्यू सो मच. म्हणजे याचं श्रेय मला असं वाटतं रिद्धी सिद्धीच्या अंजूला जातं आणि तिने अचानक माझं आउटफिट इतक्या सुंदर पद्धतीने रेडी केले आणि ज्वेलरीसाठी हे क्रेडिट जाते सोराया ज्वेल्सला. जिग्नेशाला, जिने इतक्या कमी वेळामध्ये पटापट माझी पूर्णपणे आउटफिटला साजेसं असं पाठवलं आणि त्याच्यामुळे मी इतकी रिलॅक्स होते आणि मला कुठेतरी खात्री होती की आपलं लुक चांगलंच होणार आहे आणि ते चांगलं झालं. असं ग्लॅम म्हणतात ते काय, तर त्यात हे आहे. इतकी कमाल तू दिसतेस आणि छान असं मस्त चाललंय तुझं. तुला काय वाटतं की तुझ्या मागे कुठलं बीजीएम वाजायला हवं या क्षणी? इतकी छान ग्रेसफुली तू करतेस. खूप गाणी आहेत अशी बघायला गेलं तर. ते घातले मी काळं पण ते गाणं आवडते. हे गुलाबी तू वेडच लावतेस. थँक्यू. बरं, सुख म्हणजे नक्की काय असतं? रेकॉर्ड मोडणारी मालिका आणि अजूनही ती आमच्या स्मरणात आहे आणि कायम राहणार आहे. आता ही जी काही फेज आहे, इतका मोठा गॅप आहे. पाणी नाही बाई बोल. तर साधारण हा जो ही जी प्रोसेस आहे ना, त्यामध्ये प्रेक्षकांचं प्रेम कसं मिळतं आणि तो रिस्पॉन्ड कसा आहे आणि त्यासाठी किती ग्रेटफुल वाटतं? खूप ग्रेटफुल वाटतं. ऑफकोर्स प्रेक्षकांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद, मला मिळालेली संधी, मला मिळालेली भूमिका, मला मिळालेलं चॅनल, मला मिळालेलं प्रोडक्शन हाऊस, हे सगळं मॅटर करतं. मला असं वाटतं की फक्त मी एकटी चांगलं काम करून माझं नाव किंवा माझी कला मोठी होत नाही. त्यासाठी सगळ्यांची जोड असावी लागते. ती सगळ्यांची जोड खूप मनापासून मला होती. प्लस तुमची स्वतःची एनर्जी त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी उतरवावी लागते. ती एनर्जी तुमच्या सोबत असेल आणि तुमच्या सोबतचे जे तुमच्या सोबत आहेत, जे पुढे घेऊन जाणार आहेत, तेही तितके चांगले असतील तर मला असं वाटतं यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि हा अनुभव माझ्यासाठी फारच गोड आहे. आणि मालिका संपल्यानंतर सुद्धा तितक्याच आपल्याच कुटुंबामध्ये खूप कमी वेळा असं घडतं की वाहिनी पुन्हा एकदा त्या कुटुंबामध्ये आपल्याला तितक्याच हक्काने सामील करून घेते. सुख म्हणजे दुसरं काय असतं, हेच असतं खरं म्हणायला गेलं. याचे खरंच मनापासून आभार मानते मी या गोष्टीच्या संदर्भात सतीश राजवाडे सरांचे. सिरियल संपली म्हणजे त्यांनी असं कधी जाणवूच दिलं नाही की या परिवारापासून आम्ही लांब गेलो होतो. हा परिवार आपला परिवार आहे. तुम्ही सगळे आमचे आहात, आपले आहात, हे ते फक्त बोलण्यातून दाखवत नाही तर त्यांच्या त्या कृतीतूनही दिसतं. कलाकारांना देणाऱ्या रिस्पेक्ट मधून दिसतं, कलाकारांना देणाऱ्या प्रेमातून कळतं. प्रत्येक ठिकाणी कन्सिडर करणं, प्रत्येक आर्टिस्टला रिस्पेक्ट देऊन आपल्या परिवारामध्ये कुठेतरी त्याचा भाग करून घेणं, हे सगळं त्यांच्या कृतीतून दिसतं. मला स्पेशल थँक्स नेहमीच सारखे सतीश राजवाडे सरांना त्यांचे आभार मानावेसे वाटतात. बरं, रेड कार्पेटवर तर तुझी छा गयो म्हणायला हरकत नाही, पण परिवार सोहळ्यामध्ये काही आहे का ज्याची हिंट देऊ? हिंट नाही म्हणजे काहीतरी सरप्राईज आहे प्रेक्षकांसाठी? नक्कीच तुझ्या स्टाईल मधलं काहीतरी आहे नक्कीच मॅडम, पण त्यासाठी पूर्ण कार्यक्रम बघावा लागेल. आम्ही नक्की पाहणार आहोत. बरं, आता हे विचारायचं की रेड कार्पेट आणि ह्याची आता सरावले असतो आपण ऍक्टर म्हणून आणि खूप वेगवेगळे लुक आपण सतत करत असतो, पण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये ना काही वर्ष आपण एकाच लुक मध्ये असतो आणि ते लुक आपल्याला कधी सापडतं जेव्हा कॉलेज किंवा शाळेतला आय कार्ड दिसतं किंवा जुने फोटो अल्बम मधले, फेसबुकवरचे जुने फोटो, तेव्हा आठवतं. तर मला एक नॉस्टॅल्जिया द्यायचा झाला तुला, तर तेव्हाच्या माधवीचा लुक कसा होता? हो, मला अजून आठवतं NSS चा कॅम्प. काहीच नाही ग त्यावेळेला, म्हणजे असं काहीच नव्हतं की छान दिसणं किंवा आपण म्हणतो ना की एक स्वतःवर प्रेम असायचंच की बरे हा आपण छान जायचं, पण त्याच्यासाठी काही वेगळे एफर्ट्स
असं काही नव्हतं की त्याच्यामध्ये. मला आजही आठवते की 25 मिनिटाचा रस्ता असायचा. शाळा कॉलेजमध्ये असताना आम्ही चालत जायचो, पण छत्री घ्यावी ज्याच्यामुळे आपण काळं पडणार नाही किंवा टॅन होणार नाही. आता जे नखरे असतात ना, स्किन टॅन होते, कॉम्प्लेक्शन खराब होते वगैरे असलं, त्यावेळेला काहीही नव्हतं. हा विचारही मनात यायचा नाही. तसेच जायचो. फक्त ते दिवस चांगले होते असं मला वाटतं, कारण की त्या दिवसामध्ये फक्त एकच जबाबदारी होती, तो म्हणजे अभ्यास. तो अभ्यास करावा स्वतःपुरती छान. म्हणजे उद्या काय घडणार आहे आयुष्यात, आज काय घडतंय, टेन्शन घ्यायला आई बाबा आहेत ना. आता तसं नाही होत. तुम्ही जसं ग्रो होता, खूप गोष्टी तुमच्या आजूबाजूला येतात. जग जसं मोठं होतं तशी विचित्र वेगवेगळी माणसं तुमच्या आसपास येतात. त्यातली काहीच चांगली असतात, त्यातली काहीच चांगली असं वाटत असताना अचानक ती विचित्र निघतात. त्याच्यातून होणारा मनस्ताप आणि स्वतः सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारा त्रास, त्यातूनही कलाकारांना, म्हणजे कलाकारांना असं नाही म्हणता येणार, प्रत्येक वेळी एक वेगळं जजमेंटल होणं असतं आमच्या बाबतीत. ते होतं. मग आम्ही किती करेक्ट नाही आहोत, मग आमचं किती परफेक्ट असलं पाहिजे, हे प्रत्येक जण फेस करतो. मी फक्त कलाकार म्हणून म्हणत नाहीये. तर हा सगळा टास्क होतं कधी कधी थकायला मानसिक, पण असं होतं की नको, कशाला थकायचं, आयुष्य छान जगूया, कोणाचा विचार फार करूयात. सो ते मला आयुष्य जास्त आवडतं, आठवतं. नॉस्टॅल्जिक झाले तर मी 90s पिरियड मध्ये नॉस्टॅल्जिक होते. तिथे माझं मन खूप रमतं. किती छान बोललीस तुम्ही, अगदी हरवून गेले आणि एक रियालिटी चेक मिळाला मला सुद्धा. बरं, प्रेक्षकांचं प्रेम नेहमीच महत्वाचं असतं, फॅन्सचं किस्से बरेच असतात, पण कधी कधी काही वियर्ड गोष्टी घडतात किंवा काहीतरी तर काय सांगायला, म्हणजे एकदा तर मला माहिती आहे तो खूप तुझ्या जवळचा किस्सा आहे की तुझी चाहती जिच्याबद्दल तू शेअर केलं होतं 1-2 वेळेला, की तिने तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल केलं होतं ते टॅटू. हो, तर अजूनही आहे वाटतं की आहे मला, पण माझा वेळच नाही झालाय मला मोबाईल बघायला, कारण तुला फोन करेन आता. पण ते परमनंट टॅटू, एक्झॅक्टली, ही खूप मोठी गोष्ट असते आणि हे शक्यच नसतं कोणीतरी करणं आपल्यासाठी. बरोबर. तर हा तर खूप चांगला किस्सा आहे, पण काही काही विचित्र किस्से पण घडतात. तर असा एखादा आहे का की जो तुला आठवतोय पटकन? की विचित्र म्हणजे आयुष्यात आपलं सगळं चांगलं घडत नाही, प्रत्येक वेळेला विचित्र घडतंच. पण तुम्ही आपले, मला असं वाटतं की आपलं सिक्रेट, आपली गुपितं, आपला पास्ट, वाईट गोष्टी आपल्या घडून गेलेल्या असतात लाईफमध्ये, ज्या आपण सगळ्यांना नाही सांगत. त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटत असतं की यार अरे हे वाईट घडून गेले माझ्या आयुष्यात. तू माझी चांगली मैत्रीण ना, मी तुला सांगते, पण तू तुला विश्वासाने सांगितलेली असते का, तर मला कुठेतरी शेअर करावं असं वाटतं, कुठेतरी खांदा ठेवून रडावं असं वाटतं. पण अशा गोष्टी मी अनुभवल्या आहेत की आपण ज्याला आपलं समजून आपली गुपितं सांगितलीत ना, त्या माणसांनी त्या गुपितांचा किंवा त्याच माणसांनी त्या गोष्टींचा वेपन म्हणून वापर केलाय आणि ते वेपन पाठीमध्ये खूप असतं इतक्या वाईट पद्धतीने. म्हणजे कुठलीही व्यक्ती, मी तर म्हणेन की मी तर आई सुद्धा आहे, स्त्री नाही फक्त आई सुद्धा आहे, की तुम्ही बी व्हेरी केअरफुल, तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय. मी एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलंय की मला कोणाची भीती वाटत नाही आजकाल, ना भूतांची भीती वाटत, ना पशु प्राण्यांची भीती वाटत, मला आजकाल माणसांची भीती वाटत. कोणावर आपण विश्वास ठेवावा, म्हणजे आपलं म्हणणारे, म्हणजे आपल्याबद्दल असा विचार कधीच करू शकत नाहीत असं म्हणणारी माणसंच विचित्र निघाली, की डोंट वरी, मी आहे सोबत, मी तुझ्याबद्दल कधी वाईट घडू देणार नाही असं म्हणणारी माणसं ज्यावेळेला, अशा म्हणणाऱ्या मैत्रिणीच किंवा असं म्हणणारे मित्रच ज्यावेळेला आपल्या वाईटावर उठलेत हे कळतं, तो ट्रॉमा असतो एक वेगळा. आणि या असल्या ट्रॉम्यातनं मी स्वतःला खूप पॉझिटिव्हली शांतपणे बाहेर काढले. फक्त मी युनिव्हर्सला सांगते, युनिव्हर्स थँक्यू सो मच की त्या व्यक्ती माझ्या लाईफमध्ये तू कायमस्वरूपी ठेवल्या नाहीस, कारण की तिथे फक्त मग एन्झायटी, टॉक्सिसिटी, त्रास काय करायचंय. तर असं वाटतं की तुम्ही तुमचे सुखी राहा, मी माझी सुखी राहते. सो असे अनुभव येत आहेत आणि मला असं वाटतं की पुढचा काळ तर याच्याहून प्रचंड वाईट असतो 20-30 वर्षानंतरचा. सो मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच खूप स्ट्रॉंग, कुठल्याच गोष्टीसाठी कोणाच्याच आधाराची आणि खांद्याची गरज नाही पडली. खूप मुलींसाठी इन्स्पिरेशन आहेस तू, कारण की आम्हालाही मोठं झाल्यानंतर असं राहायचंय आणि त्यासाठी तू तुझ्या एफर्ट्स आहेत, त्यासाठी खरंच कौतुक करायला हवं की तू ते साधा सुद्धा नाहीये, तू स्वतः एफर्ट्स घेऊन स्वतःला तसं ठेवलंयस आणि मनातनं पण तू किती स्ट्रॉंग आहेस आणि तुझी जर्नी आहे ती थोडक्यात ऐकायला मिळाली. अगदी आपल्यापर्यंत काही फार पोहोचत नाही जेवढं तू सहन केलंस ते नाहीच, पण थोडीशी हलकीशी दुसर कल्पना आली, पण तू माणूस म्हणून पण खूप भारी आहेस. हे कळलं, खूप छान वाटलं, खूप रिलेट केलं.
आपण कधी भेटू परत नाही भेटू माहित नाही, पण जो काय आपल्या आयुष्यातला काळ असतो, आपल्याला भेटल्यावर लोकांना एक 10 सेकंद जरी चांगलं वाटलं तरी ती गोष्ट आपल्याला समाधान देणार असते. तू मे बी तू उद्या मी कशी दिसायचे मे बी तू लक्षात नाही ठेवणार, मी काय घातलंय ते तू लक्षात नाही ठेवणार, पण ती 10 सेकंद नक्कीच कायम लक्षात ठेवशील की मला छान वाटलं. सो हे छान वाटलं गरजेचं. खूप छान वाटलं ताई. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.